माझ्या महाराष्ट्रातील तमाम ऑटो रिक्षा चालकांना माझा सप्रेम नमस्कार। मित्रांनो, उद्या 21 तारीख 21 मे या दिवशी आपण महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्रच्या वतीने माननीय शशांकराव यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण ई बाईक टॅक्सी व बाईक पुलिंग याच्या संदर्भामध्ये याच्या विरोधामध्ये आपण एक मोठं राज्यभर आंदोलन पुकारलेलं आहे। आणि मला असं वाटतं की हे जे आंदोलन आहे हा आपल्या ऑटो रिक्षा चालकांचा व्यवसाय वाचवण्याकरिता हा आंदोलन आहे। या आंदोलनामध्ये तुम्ही मोठ्या संख्येने सहभागी व्हावं, कारण की व्यवसाय तुमचा आहे। तुमचा व्यवसाय वाचवण्याकरिता, तुमचा व्यवसाय जिवंत राहण्याकरिता तुम्हाला लढावं लागेल, तुम्हाला संघर्ष करावा लागेल। कारण की हे जे सरकार आहे हे सरकार मुळीच गरिबांच्या हितेशी सरकार नाही। हे सरकार भांडवलदारांचं सरकार आहे। आणि या सगळ्या यांच्या प्रक्रियेतून हे निदर्शनास येतं की महाराष्ट्रामध्ये गरीब लोकांना जगू देऊ नये अशा पद्धतीची या सरकारची भूमिका आहे। आणि म्हणून या सरकारच्या विरोधामध्ये उद्या आपल्याला सर्वांना मिळून हे आंदोलन करावं लागणार आहे। फल या आंदोलनाचं उद्या काय होईल, यश येईल नाही येईल हा विषय नंतरचा आहे। पण आपण जर काही करूच नाही, आपण जर आंदोलन करणारच नसू, आपण जर त्या आंदोलनात सहभागी होणारच नसू, तर उद्या आपल्याला हे म्हणण्याचा अधिकार राहणार नाही की संघटना आमच्यासाठी काय करते आहे। याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी, दखल घ्यावी। आणि संपूर्ण महाराष्ट्रातील माझ्या तमाम ऑटो रिक्षा चालकांना माझी आग्रहाची आणि नम्र विनंती आहे की उद्याच्या आंदोलनामध्ये ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जिथे जिथे आंदोलन होत असेल त्या आंदोलनास्थळी त्या जिल्ह्यामध्ये आपण सर्वांनी एकत्रितपणे जाऊन ते आंदोलन यशस्वी करावं, एवढीच विनंती आजच्या प्रसंगी मी आपल्या सर्वांना करतो। धन्यवाद। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।